तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत टिकुजिनी वाडीला. तर माझे मित्र ऑलरेडी तिकडे पोचले, मी लेट झालेलो आहे. तर मी धावत धावत जरा ऑटो पकडतो आहे ठाणा स्टेशनवरून आणि तिथून मला ऑटो भेटली आहे. तर मी त्या ऑटोमध्ये बसून आता चाललो आहे टिकुजिनी वाडीला. त्यांचं फेअर आहे काहीतरी 150 अराऊंड. त्याला मी विचारलं तेव्हा त्याने मला सांगितलं तसं. तर म्हटलं ठीक आहे चल, कारण ऑलरेडी मला लेट झालं होतं. तर म्हटलं चल जाऊया आपण. त्याच्यासोबत थोड्या गप्पा गोष्टी करत आपण टिकुजिनी वाडीपर्यंत चालत होतो. मला त्याच्या सगळ्या गोष्टी सांगत होता ठाण्यामधल्या, की इथे एवढे वॉटर पार्क्स आहेत, किती आहेत, काय कोणाचं किती रेट आहे. तर त्याच्यासोबत मस्त अशा गप्पा मारल्या की भाई पण कुठला चांगला आहे, काय आहे. तर तो म्हणतो सगळेच चांगले आहेत, तुम्ही फक्त या ठाण्यामध्ये मजा करा आणि आमचा धंद्याला बरकत द्या. तर थोड्याच वेळात पोचलो मी टिकुजिनी वाडीला आणि हे ते गेट खूप रश होती. आता मुलांना सगळ्यांना सुट्ट्या लागल्या होत्या, तर खूप रश होती. आणि हे माझे मित्र मला रिसीव करण्यासाठी टिकुजिनी वाडीच्या गेटवरती माझी वाट बघत होते. 1 तास झाला ते बिचारे माझी वाट बघत आहेत. आणि ते आमचे सर बरेच वेळ झाला वाट बघत आहेत. आणि तो सांगतो आहे की मला की मी 1 तास तुझी वाट बघतो आहे ते. आणि काय सांगू, बस लेट झाली, ट्रेन लेट झाली, पण कसं तरी पोचलो आहे आम्ही. तर थोड्याच वेळात आम्ही आता चेंजिंग रूममध्ये जाऊ, चेंज करू आणि मग पुढे जाऊ. तर एंट्रीलाच एवढा सुंदर व्ह्यू आहे, तुम्हाला असं मन प्रसन्न करून टाकेल. आणि मस्त व्ह्यू करतानाच माझ्या मित्राने माझा मोबाईल आपडला आणि आम्ही हळूहळू पुढे पुढे चाललो आहे. आणि हे मस्त असं लहान मुलांसाठी छोट्या छोट्या राईड्स आहेत. पायरेट्सची ती थीम आहे. जर तुम्ही पायरेट्स ऑफ कॅरेबियन बघितलं असेल तुम्हाला नक्कीच हे आवडेल. आणि ह्या राईडचं पूल आहे ज्याच्यामधून राईड्सवर करत करत आपण खाली येतो. तर मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं करण्यासाठी. मस्त घसरत घसरत टेहळणी केली आम्ही पूर्ण ह्याची. मग नंतर मी सांगितलं मित्र बस मजा आहे. मग आम्ही हळूहळू थोडं एन्जॉय करायला स्टार्ट केलं. आणि ह्या काय पिचकाऱ्या, बारकी पोरं आणि मोठी माणसं पण त्या पिचकाऱ्यांमधून जाताना. आणि थोडंसं असं ॲडव्हेंचरस आहे तिकडे. तर तुम्ही बघू शकता माझे मित्र लाईन बघूनच कंटाळलेले आहेत. मग त्यांना लाईनमध्ये उभं राहण्याचा कंटाळा म्हणून ह्या छोट्या मुलांच्या राईड्समध्ये ते लोक एकमेकांचा हात धरून ते लोक पाण्यात उड्या मारतात. काय बोलणार आता यांना. ठीक आहे, हा तर आमचा फट्टू मित्र ज्याला मोठ्या राईड्स नकोच असतात. आणि आम्ही फायनली ते ॲडव्हेंचर करायला गेलो होतो. आणि ॲडव्हेंचर करताना माझं वजनामुळे मी डायरेक्ट पाऊल ठेवल्या पाण्यात पडलो. तर हा हळूहळू एक जण आमच्यातला ते ॲडव्हेंचर करण्यासाठी पुढे जात होतं. पण बघा तुम्ही नक्की कोण सर करते हा पल्ला. हा आमचा हलका फुलक्या. ह्या जेवतो की नाही ह्याचं याला माहिती, पण हळूहळू पाऊल टेकत चाललेला आहे स्मार्ट बॉय. आणि ह्यांनी पार केलं आहे आमच्यातला. मला असं वाटतं हा एकटाच असेल. हा दुसरा लोध्या हलका फुलका तो पण ट्राय करतो माझ्यासारखाच पुढे जाण्यासाठी, पण त्याला जमतंय की नाही काय समजत नाही. पण तो ट्राय करतोय की गेला. आणि आता एक आली इधर चला मैं उधर चला, जाने कहाँ मैं किधर चला, अरे 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 फिसल गया नहीं, अरे ये तो फिसल आत्ता पडेल बघतो. पण पडायचा गेली नाही रे, गेली. शेवटी तिने अलगद पाय टेकले, हारले. मग असं हरल्यानंतर आम्ही आमच्या बारक्या स्लाईडवरून खाली आला. मजा करतो या फुल एकदम. त्याच्यानंतर दुसरा एक हलका फुलका येईल परत त्याच्या पाठून. बघूया आला काय. आला आया तुझं बहीण बारक्या पोरांच्या मोठ्या तुमच्या कुठे गेल्या स्लाईडवर जा. तर असंच आम्ही छोट्या मोठ्या राईड्स एन्जॉय करत होतो. मग आम्हाला खूप भूक लागली. मग आम्ही तिकडेच एक प्रेम कुतीर म्हणून एक
ओपन एअर रेस्टॉरंट आहे. आम्ही तिकडे गेलो. मस्त लाईन होती कुपन काउंटरला. तिथे कुपन घेतले आणि मग जे खाण्यावरती आम्ही तुटून पडलो सगळेजण. भाई साहब, फुल मजा. खा बस, लय मज्जानी लाईफ. पाव भाजी. आणि नंतर आमच्या सराला जसं ॲज इट इज झोपायची आवड, मँगोच्या गार्डन खाली मस्त झोप काढतोय. मग असं सुस्त झाल्यानंतर आम्ही थोडं म्हटलं चला लेझी रिव्हरमध्ये मजा करूया. ती ट्यूब भेटताना नाकीनं कशी तरी ट्यूब आम्ही जमा करून फायनली आम्ही त्या लेझी रिव्हरमध्ये, आणि मला उलटा केला. मग आम्ही थोड्याशा छोट्या मोठ्या राईड्स केल्या. माझ्या मोबाईलची पाण्यात एंट्री आणि सगळं झालं. राईड्स केल्या आणि नंतर मस्त वेव पूलमध्ये डान्स केला. आणि आमच्या हलक्या पुलक्याला घेऊन आम्ही मस्त गोल गोल घरा फिरवलं आणि नाचत होतो आम्ही. तुम्ही बघू शकता. आणि असंच फिरता आम्ही एक शॉट क्लिक केला होता. तर त्या शॉटमध्ये एक नन्नं मुन्नं बाळ आहे. ते तुम्ही दिसेलच तुम्हाला ते. हां, हे बघा, नन्नं मुन्नं बाळ मस्त असं तिच्या कुशीत झोपलं. मस्त पाण्यामध्ये झोपून खेळून जमलं बिचारा आणि झोपलंय. तर असं काही शॉट्स क्लिक केलेले आहेत. आणि मी या फ्रॉकच्या स्लाईडमधून जात होतो, पण आम्हाला वॉचमॅन वरडला. मग आम्ही दुसरीकडे गेलो. तर हे असे खूप सारे असे स्पॉट आहेत जिथे तुम्ही असं स्लाईड्स वगैरे करू शकता. छोट्या स्लाईड्स आहेत. आणि ह्या बघा, हाच तो ज्याने बारक्या पोरांना उठवून तिथे स्वतः, आणि हा दुसरा, हे बारक्या पोरांना उठवले या दोघांनी आणि स्वतः झुले झुलतात त्या पावसाच्या पाण्यात. मग आम्ही गेलो राईड करायला. जो मला सर्वात जास्त जी राईड आवडली ती ही राईड होती. त्याच्यामध्ये मस्त असं कलरफुल वाह, मजा आ गया. आणि मग नंतर डायरेक्ट खाली पाण्यात टिंग टिंग टिडिंग टिडिंग. वजन जास्त असल्या कारणामुळे आम्ही मस्त फ्लोट झालो. नंतर सगळं झाल्यानंतर आम्ही डॅशिंग कारमध्ये खेळत होतो, एकमेकांना डॅश करत. हे तुम्ही नंतर करू शकता थीम पार्कमध्ये. आणि हवाई उई 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 पुटू मस्त असं हवाईमध्ये गेलो. तिकडे गोल तुम्ही बघू शकता. खूप डेंजर पण वाटतं. जसं त्याचा स्पीड वाढतो तसं ते जोरात फिरायला लागतं. पण तो बघा मी कसा चालतोय. पण खरंच छान आहे हे थीम पार्कसुद्धा. तुम्ही एन्जॉय करू शकता या थीम पार्कमध्ये. वॉटर पार्कमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. यांचं कॉम्बिनेशन आहे की तुम्ही थीम पार्क, वॉटर पार्क दोन्ही पण एकाच तिकीटमध्ये करू शकता. बाकीच्या ठिकाणी कसं थीम पार्क वेगळं असतं, वॉटर पार्क वेगळं असतं. देन नंतर जर तुम्हाला आवडलं असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. विसरू नका.